आणि मग म्हणले वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ आणि भोगणे ते फळ संचितांचे. मी कॉलेजला होतो 11वीला, आमचे चुलते टेल्कोमध्ये सर्व्हिसला, आता रिटायर झाले. आणि मी त्यावेळी गुरुवारी सुट्टी असायची. एकदा गुरुवारी त्यांचा वाढदिवस होता, बुधवारी रात्री आले आणि जाताना गुरुवारी रात्री जाताना मला 100 रुपये देऊन गेले. 90. आता त्यावेळेचे 100 रुपये म्हणजे आताचे 1000. आता मी कॉलेजला होतो, काय 100 रुपये खिशात, सकाळी रात्रभर खिसा असायचा, खिशात 100 रुपये. वाहिल्या उद्वेग, मनाचा भर उद्वेग, आहा खिशात 100 रुपये. सकाळी उठून 6:30च्या गाडीनं कॉलेजला यायचं. सातारला होतो आम्ही सयाजीरावला. आणि उठून धावपळ करत निघालो एसटीची वेळ. आई म्हणली दूध राहिले रात्री, बघ नुसत्या दुधाचा चहा केला गे. नको. कोण बोललं? 100 रुपये. कोण बोललं? आज बाहेर हाऊस मौज करायची. आलो कॉलेज कसं तरी 10-10:30 बरोबर. आज पिक्चर बघायचा, जेवायचं बाहेर. आणि आलो नाक्यावर, खिशात किती रुपये? 100 रुपये. एवढं ध्यानात ठेवा. आलो नाक्यावर 100 रुपये घेऊन. आणि आल्यानंतर सगळं बंद. अरे काय, एक सायकलवाला मागणार. काय झालं? मुंबईत दंगल झाली, मग एका महापुरुषाचा अपमान झाला, मग महाराष्ट्र बंद आहे. खिशात किती रुपये? म्हणलं चित्रपटगृह तरी उघडं असेल. 5 टॉकीच्या होत्या सातारमध्ये. तेवढं ह्याच्या उपाशी वाटा 5 हप्ते वाई पृथ्वी आकाश. आणि सगळ्या टॉकीच्या बघत राजवाड्यापर्यंत गेलो, सगळ्या बंद. खिशात किती रुपये? आता वाहिल्या उद्वेग दुःखची. शेवटी दुःखच मिळालं. शेवटी चित्रपटाचा भर गेला. आता खाल्लं पाहिजे. आता चहाचंही दुकान उघडं नाही तिथं, हॉटेलचं काय, तिथंही दुःख. खिशात किती रुपये? शेवटी म्हणलं पोलीस लाईनला आमची आत्या राहत होती म्हणून चालत 2 वाजेपर्यंत तिथं आलो. तर आत्याच्या घराला एवढं मोठं कुलूप. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. शेजारच्या म्हणलं कुठे गेले? मरुडशीला बारशाला. बरं म्हणलं आत्ताच जन्ममध्ये. आता घरी जायचा भर सुरू झाला. स्टँडवर आला तर 2-3 स्टँडच्या काचा फुटल्या होत्या. आता घरी तरी जायचं कसं? तेवढ्यात आमचा पिकमी एजंट एक मागून गावातला मुलगा आला, महेश नावाचा. अरे बस आजात, एवढ्यात सुद्धा पोचवायचं काम तो व्यवस्थित करतो. ऐका, समजणे मला लोक इशारा बी काका. बसलो त्याच्या गाडीवर, घरी आलो. 4-5 वाजून गेले ते साताऱ्यातनं निघताना. आणि शेवटी 5:30 पावणे 6ला घरात. आता म्हणलं आता घरी तरी गेले गेले असेल ते खायचं. वाहिल्या उद्वेग पुन्हा भर. आणि मग उठलो आणि आलो. दाराला कडी लावली. अरे आता कोणी कडी लावली? दार उघडून आत गेलो. कणकीचा लाटा मळलेला तसाच, पावटं सोललेलं तसंच, काहीच नाही. खिशात किती रुपये? वाहिल्या उद्वेग. शांत उभा राहिले. तेवढ्यात पाठीमागनं रडा आली ऐकायला. अरे काय, कोणतरी गेलो. बाहेर आलो. आमच्या भावकीतलं 105 वर्षाचं जुनं म्हातारं. सगळी भावकी त्यांना मानायची. आणि मग ते सकाळी 10 वाजता देवाला आवडलं होतं, 9-9:30. बरं म्हणलं ती जन्मलं ही गेलं आताच. माझ्या समोर 7 वाजता ते उचललं. रामनाम मी आपलं बघत बसलो होतो. खिशात किती रुपये? पोटात नुसती आग पडली होती. घरात आलो. तेवढं आमचे शेजारचे भाऊ बायकांना पाहुण्यांना घेऊन आले घरात. आणि आमच्या आईला हाक मारली. निशा काकी, हो पाहुण्या बायका आल्या, चहा. आणि चहाच्या कबशा होत्या. सकाळी दुधाचा चहा सोडून गेलो होतो. आता पुन्हा भर सुरू झाला उद्वेग. तेवढा चहाचा घोट तरी. आता वाटायचंच काम माझ्याकडे. आजी हे घ्या हे घ्या. त्यातल्या दोघीला कमी पडला. आता मला कधी मिळालं? वाहिल्या उद्वेग दुःखची. तांब्यावर पाणी पिऊन झोपलो. 12 वाजता तिकडं स्वयंपाक दिला. 11-12ला आई आली. पिठले भाकर गेलो होतो. उठा गिळायला. उठलो आणि ताटावर बसलो. घास पहिला मोडला पण तोंडात फिरायला लागला. भूकच मेली. परत जरात मागच्या गेलो. खिशातली 100ची नोट काढली. टारा फाटली आणि दुसऱ्या दिवशी आळंदी घातली. उपयोगच आहे का? वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ. सर्व सुखाची आशा जन्म गेला, शब्द मुक्ती नाही केला.